नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता भूमी आकाशला घेऊन त्या मेकॅनिककडे येते, ज्याने 10 वर्षांपूर्वी आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. आता जेव्हा आकाशला ही गोष्ट कळते आणि तो त्या मेकॅनिकची गचंडी पकडतो, त्यानंतर अपघाताच्या मागील खरा सूत्रधार आता आकाशच्या समोर येतो आणि जेव्हा खऱ्या सूत्रधाराचं नाव आकाशला कळतं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. 10 वर्षांपूर्वी जेव्हा त्याच्या गाडीचा अपघात झाला होता, त्याच्यामध्ये त्याचे आईवडील त्याला सोडून निघून गेले होते, अगदी जळून खाक झाले होते आणि आकाशची स्मृतीसुद्धा गेली होती. त्यालासुद्धा खूप काही सहन करावं लागलं होतं आणि हे सगळं एका व्यक्तीमुळे झालं होतं आणि ती व्यक्ती आता आकाशच्या समोर आलेली असते आणि आकाश त्या व्यक्तीला आता खूप मोठी शिक्षा देणार असतो. तर ती व्यक्ती नेमकी कोण आहे, मेकॅनिकने कुणाचं नाव सांगितलेलं असतं, हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे भूमीला आता 10 वर्षांपूर्वी आकाशच्या गाडीचा अपघात करणारी व्यक्ती सापडलेली असते. ते मेकॅनिक ज्याने आकाशच्या गाडीचे ब्रेक्स फेल केलेले असतात आणि ज्याच्यामुळे गाडीचा अपघात होऊन त्याचे आईवडील त्याच्यापासून कायमचे दूर झालेले असतात आणि आकाशची स्मृतीसुद्धा गेलेली असते. पण जेव्हा ही गोष्ट भूमीला कळते, तेव्हा भूमी आता त्या मेकॅनिकला शोधून काढते, ज्या मेकॅनिकने रागिणीची मदत केलेली असते. पण इथे आता रागिणी आणि अभि या दोघांनी मिळून त्या मेकॅनिकला पैसे दिलेले असतात आणि गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितलेले असतात. त्यानेसुद्धा पैशाच्या हव्यासापोटी ते काम केलेलं असतं आणि आकाशचं हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं असतं. पण इथे आता ती माहिती भूमीला मिळते आणि ती मेकॅनिकला शोधून काढते. तेव्हा इथे आता मेकॅनिक खूपच जास्त घाबरलेला असतो. भूमी प्रशांतला बोलावते आणि त्याच्यावरती लक्ष ठेवायला सांगते आणि म्हणते की प्रशांत यांच्यावरती बारीक लक्ष ठेव. अतिशहाणपणा करायचा प्रयत्न केला तर लगेच पोलिसांना फोन कर. तेव्हा इथे आता मेकॅनिक तिथेच उभे असतात आणि प्रशांत त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतो. पण आता गाडीचं काम करण्यासाठी मेकॅनिक आता गाडीच्या आतमध्ये जातात. तेव्हा आता त्यांनी फोन काढून अभिला फोन केलेला असतो आणि सगळी माहिती सांगितलेली असते की प्रशांत तिथे आता लक्ष ठेवून आहे आणि भूमीने त्याला पकडलेलं असतं. आता भूमीला जाऊन आता घरी आकाशला घेऊन यायचं असतं आणि रागिणी त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून असते, त्यांच्या हालचालींवरती. तिला काही कळू नये म्हणून भूमीने आता आकाशला बाहेर आणण्यासाठी एक बहाणा केलेला असतो. ते म्हणजे 11 लोकांना आता अन्नदान करायचं आहे, ते सुद्धा आकाश आणि भूमीच्या हातून. कारण त्या दोघांवरती सतत कुठलं ना कुठलं तरी संकट येतं आहे, त्यामुळे अन्नदान केलं तर त्यांना थोडीशी शांतता लाभेल असं भूमीचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे आता नाही नाही म्हणता आजीने परवानगी दिलेली असते. नाहीतर रागिणीचं म्हणणं असतं की आपण सगळेजण एकत्र जाऊया आणि भूमीचं म्हणणं असतं की अन्नदान करायचं आहे, तुम्ही सगळेजण जेवून घ्या आणि जर खाऊन पिऊन अन्नदान केलं तर त्याचा काही लाभ मिळत नाही. तेव्हा आम्ही दोघंजणं आधी आज जातो आणि तिथे लोकांना आम्ही अन्नदान करतो. तेव्हा इथे आता भूमी आकाशला आपल्याबरोबर घेऊन जाते आणि त्या मेकॅनिकच्या इथे जाते, जिथे प्रशांतने त्याच्यावरती लक्ष ठेवलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश चल तू माझ्याबरोबर चल. तेव्हा आकाश म्हणतो भूमी कुठे नेतेस तू मला. तेव्हा आता भूमी आणि आकाश दोघंजणं बाहेर गेल्यानंतर आकाश म्हणत असतो भूमी पण आपण तर इथे अन्नदान करायला आलो आहे ना. तेव्हा भूमी म्हणते हो, अन्नदानसुद्धा करायचं आहे आपल्याला, पण एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते चल आधी काही लोकांना आपण पटापट आधी जेवण देऊया. तेव्हा अन्नदान केल्यानंतर भूमी आता आकाशला म्हणत असते की आकाश तुला माहिती आहे का, 10 वर्षांपूर्वी तुझ्या गाडीचा अपघात झाला होता, ब्रेक फेल झाले होते आणि त्याच्यामध्ये तुझं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. तू पोरका झाला होतास, तुझे आईवडील तुला कायमचे सोडून गेले होते आणि तुझी स्मृतीसुद्धा गेली होती. हे सगळं कुणामुळे झालं होतं, तुझ्या आयुष्यातली ती 6 वर्ष किती महत्त्वाची होती. त्यानंतरला तुझं आणि माझं लग्न झालं होतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा भूमी म्हणते गाडीचा अपघात असाच नव्हता झाला आकाश, तो घातपात होता. तुझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते, ते झाले नव्हते तर ते केले गेले होते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी तू हे काय बोलतेस, हे सगळं तुला कुणी सांगितलं. तेव्हा भूमी म्हणते की मी त्या माणसाला शोधून काढले, ज्याने 10 वर्षांपूर्वी जेव्हा तुझ्या गाडीचा अपघात झाला होता ना, त्यावेळेला तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि त्या माणसाला मी शोधून काढले. तेव्हा आता मी तुला त्याच्याकडे घेऊन जायलाच आले होते, पण मी कुणालाही कळू नये म्हणून हा बहाणा केला होता.
तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण तुला हे सगळं कसं कळलं? तेव्हा भूमी म्हणते, हे सगळं मी तुला नंतर सांगेन, पण मी त्या व्यक्तीला शोधून काढले. तू निदान त्याला विचार तरी की या सगळ्याच्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे? कोण अशी व्यक्ती आहे आपल्या घरातली जिला तू चांगलं झालेलं आवडत नाही आहे, तुझा सक्सेस आवडत नाही आहे, तू या सगळ्याचा मालक आहेस हे बघवत नाही आहे. मग ती व्यक्ती अशी कोण आहे जिने तुझ्या आईवडिलांना तुझ्यापासून दूर केलं, तुझ्या आयुष्यातली 6 वर्ष तुझ्यापासून हिरावून घेतली, त्या आता व्यक्तीचं नाव तूच विचार. तेव्हा इथे आता आकाशला सुद्धा तो व्यक्ती कोण आहे हे बघायचं असतं. तेव्हा तो मेकॅनिक आता बाहेर आल्यानंतर चेहऱ्यावरून तो त्याला साधा आणि गरीब वाटत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश हाच आहे तो मेकॅनिक ज्याच्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि तुझे आईवडील तुझ्यापासून दूर गेले होते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे सगळं तुम्ही का केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं ते सांग. मेकॅनिक काही बोलायला तयार नसतो. तेव्हा आकाश आता त्याची गच्चांडी पकडतो, त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, खरं खरं सांगा, नाहीतर आत्ताच्या आता पोलिसांना बोलवतो आणि तुम्हाला अरेस्ट करायला लावतो. आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं होतं का? तेव्हा मेकॅनिक हो असं म्हणत असतो. त्यानंतर इथे आता लगेच आकाश मोबाईल काढतो आणि प्रत्येक व्यक्तीचा फोटो तो इथे आता मेकॅनिकला दाखवत असतो. म्हणतो, कोण आहे ती व्यक्ती सांग. तर इथे आता सगळ्यांचे फोटो झालेले असतात. त्यानंतर रागिनी पटवर्धनचा फोटो येतो. तेव्हा इथे मेकॅनिक त्या फोटोकडे बघतो, आकाशकडे बघतो आणि भूमीकडे बघतो आणि तरीसुद्धा तो नाही असंच म्हणत असतो. तेव्हा इथे भूमीला खूप मोठा धक्का बसतो. भूमी म्हणते, बघा खोटं बोलू नका, नाहीतर आत्ताच्या आता पोलिसांना मी लगेच इथे बोलावते ना, मग तुम्हाला पोलीस बरोबर विचारतील तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्याल, तेव्हा खरं खरं सांगा. त्यानंतर इथे आता रागिनीनंतर अभिचा फोटो आलेला असतो आणि अभिचा फोटो आल्यानंतर मेकॅनिक हो असं म्हणतो की त्या बाईंना मी ओळखतो, पण जेव्हा मला इथे सुपारी देण्यासाठी जो माणूस आला होता तो हाच होता, म्हणजे अभिजित हा होता हे कळल्यानंतर आकाशला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि आतापर्यंत आकाशने त्याला खूप वेळा माफ केलेलं असतं आणि अभिने वारंवार चुका केलेल्या असतात. मग त्या बिझनेस रिलेटेड असू दे किंवा फॅमिली रिलेटेड असू दे, तो नेहमीच पैशांची अफरातफर करणं, कुटुंबामध्ये वाद निर्माण करणं हे त्याचं कामच असतं. आणि त्यावेळेलासुद्धा आकाशने बऱ्याचदा त्याला माफ केलेलं असतं, पण आता नाही. जेव्हा ही बातमी आता आकाशला कळते की अभिनेच पैसे दिले होते आणि सांगितलं होतं की घातपात घडवून आणायचा आहे, गाडीचे ब्रेक फेल करायचे आहेत जेणेकरून पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, पण त्याच्यामध्ये आकाश हा जिवंत राहिलेला असतो आणि त्याचे आईवडील त्याच्यापासून दूर झालेले असतात. तेव्हा आता आकाश घरी येतो आणि रागिनीच्या समोरच इथे अभिला मारतो. तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते आणि विचारते की काय झालं आकाश, झालं तरी काय? अरे तू का मारतोयस अभिला? तेव्हा इथे अभि म्हणतो की माझी काय चुकी आहे ते तरी मला सांग. तेव्हा आकाश म्हणतो सगळं कळेल आणि आकाशने पोलिसांनासुद्धा बोलावलेलं असतं आणि मेकॅनिकलासुद्धा बरोबर आणलेलं असतं आणि आकाश म्हणतो, आता तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगा की 10 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं. तेव्हा मेकॅनिक म्हणतो, 10 वर्षांपूर्वी ही व्यक्ती आमच्या इथे आली होती आणि माझी परिस्थिती बघून मला पैसे देऊ केले. मला गरज होती म्हणून मी पैसे घेतले आणि गाडीचे ब्रेक फेल करून दिले होते, पण मला हे माहिती नव्हतं की एक कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे. हे सगळं मी पैशांसाठी केलं होतं. तेव्हा इथे गाडीचे ब्रेक फेल करायला मला अभिने सांगितलं होतं असं इथे मेकॅनिकने सांगितलेलं असतं, कारण हा सगळा प्लॅन रागिनीचा असतं, कारण रागिनी स्वतःला सेफ ठेवत असते. त्यामुळे मेकॅनिकने सांगताना रागिनीचं नाव नाही तर अभिचं नाव सांगितलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी आता नाव कळल्यानंतर लगेचच जाते आणि आकाशच्या समोर अभिला मारायला सुरुवात करते, जेणेकरून तिला आकाशचा विश्वास संपादन करायचा असतो. तेव्हा भूमीला कळलेलं असतं की हा सगळा प्लॅन रागिनीचा आहे, कारण इथे मेकॅनिकने फक्त अभिचं नाव सांगितलेलं असतं आणि अभि आता पूर्णपणे फसलेला असतो. तेव्हा इथे अभि आता रागिनीकडे रागाने बघत असतो. पौर्णिमाला तो खूपच जास्त राग आलेला असतो. आकाशला आता खरा सूत्रधार कळल्यानंतर तो लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि अभिला अरेस्ट करायला लावतो. त्यामुळे इथे पुन्हा एकदा आकाशला अर्धवट माहिती मिळालेली असते, पण तरीसुद्धा इथे आकाशने आता अभिला अरेस्ट करायला सांगितलेली असते. तेव्हा इथे अभिला कळलेलं असतं की माझी आई स्वतःची कातडी वाचवण्यासाठी
कधीही मला बळीचा बकरा बनवू शकते. तिने माझ्या वडिलांच्या वेळीसुद्धा असंच केलं होतं आणि माझ्या वेळीसुद्धा तिने हाच मार्ग निवडला आहे. तेव्हा आता अभिला खूप राग आलेला असतो आणि रागिनी त्याला खुणावत असते आणि गप्प राहायला सांगते. त्यामुळे इथे मेकॅनिकच्या सांगण्यावरून खरा सूत्रधार बाजूला राहून आता अभिला तर शिक्षा झालेली असते आणि रागिनी अजूनही वाचलेली असते. हे सगळं भूमीला कळलेलं असतं की हिच्या सांगण्यावरूनच मेकॅनिकने फक्त अभिचं नाव घेतलंय, रागिनीचं नाही. पण येणाऱ्या भागांमध्ये इथे भूमी पुरावे शोधून रागिनीचा आकाशसमोर लवकरच पर्दाफाश करणार आहे आणि रागिनीचं कारस्थान आकाशच्या समोर आणणार आहे. हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे अपडेट्स बघत राहा. थँक्यू.